गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज तारीख आहे 19 आणि जो सगळ्यात टफेस्ट पार्ट आहे आपल्या परिक्रमेचा तो आम्ही चालू करतो आहोत. 22 किलोमीटरचा जुतुलफुक पर्यंत. देराफुक ते जुतुलफुक. सकाळी 6:30 वाजलेत आणि टेम्परेचर आहे 2 डिग्री. हवा खूप सुटली आहे. पाऊस पण सुरू झाला बारीक. आम्ही दोघं सगळ्यात पहिले निघतोय पुढे. बघूया आता काय होतंय. दोघांचाही स्टॅमिना राहिलेला नाहीये. हळूहळू 10 पावलं चालायचं आणि थांबायचं, 10 पावलं चालायचं थांबायचं ही स्ट्रॅटेजी वापरून पुढे जाणार आहोत. बघूयात कसं होतंय. अपडेट आता उजेड आल्यावर शिवाय देता येणार नाही. उजेड यायला अजून 1 ते 1.5 तास लागेल. साधारण 7:30-8 वाजता उजाडतं इथे. तोपर्यंत अंधारात जेवढं लांब जाता येईल तेवढं जाऊयात. हर हर महादेव. हर हर महादेव. साधारण आम्हाला 1.5 तास झालाय निघून. सकाळचे 8 वाजलेत आणि आपण 3,500 स्टेप्स कंप्लीट केलेले आहेत. थंडी खूप आहे आणि साधारण नजारा असा दिसतोय. खूप सुंदर. टेम्परेचर आहे -2 to -4 डिग्री. हवा खूप सुटली आहे. हात गोरठ्याला झालेत पूर्ण. हे बघा हवा किती सुटली आहे. या फ्लॅगसवरून लक्षात येईल. खूप स्लो चाललोय आम्ही. दर 5 स्टेपला हॉल्ट घेतोय. दर 5 स्टेप झाले की हॉल्ट. ट्रेकिंगची सवय नाही आहे. वाटतं तेवढं इझी नाही आहे. खूप दमछाक होती आहे. अवघड आहे खूप. हे बघा माझ्यापासून जस्ट 5 स्टेप झाले. 5-10 स्टेप की थांबावं लागतं. थंडी वाट लागलेली आहे. पहिल्या दिवशीची खूप स्पीडमध्ये केली होती आपण कालची. पहिला टप्पा. दुसरा टप्पा अवघड आहे. खरंच खूप अवघड आहे. आता तर आपण हाईट गेन करायला सुरुवात केलेली आहे. स्टिक ही कॅमेरा पण पकडत नाही आहे. एवढी थंडी आहे. दम खूप लागतोय. आणि इथे मागे 2 पर्वताच्या मध्ये कैलासपती आहेत. आपले हळूहळू मेंबर्स येतात ते वरती. बरेचसे मेंबर आज खाली जाणार आहेत. त्यांना बरेचदा आम्ही सांगून झालं होतं की चालत नका करू खूप टफ आहे. पण जोशमध्ये त्यांनी नाही ऐकलं आणि घोडा नाही घेतला. पहिल्या दिवशी हालत खराब झाली आणि कळालं काय आहे परिक्रमा. इथे वरती घोडे अवेलेबल नाही आहेत. खालूनच घ्यावे लागतात. त्याच्यामुळे आता त्यांना खाली जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. इकडचं पर्वत बघा पूर्ण बर्फ आहे. बर्फाच्या तिथूनच जायचं आहे आपल्याला. टेम्परेचर 2-4 दाखवत आहे. हाईट गेन केली आहे आपण. हे बाबू भाई आलेत आमच्या बरंच नंतर निघालेत. नेपाळी असल्यामुळे फरक पडतो. क्या है बॉटल पड़ा है क्या दिखा क्या क्या है क्या वो. उनको भी दे दो. थोड़ा दे दो उनको भी. आया नहीं कुछ. क्या है क्या. काहीतरी आणलंय बघूयात पिऊन. 3-4 थेंब आहे. वो ये बस ये साइज में लेके आता है. पिलो. मैं उससे मांगा जो. अरे पहले बोलने का था अपन इधर लेते थे ना. मेरे को भी क्या पता भैया यार. काहीतरी औषध आहे हे चायनीज. हे बघा हे असं माहित नाही काय आहे. पिलं. याला फेक दो. थंड. हा तो खूप. ले लो इधर है.
आता खूप गोरडायला झालेत, वाट लागलेली आहे. मोबाईल ठेवून देतो. ओम नमः शिवाय. पण ओम नमः शिवाय. दुसरे वाले आले. कैसा मध्ये शॉप है. व्ह्यू बघा. हळूहळू हळूहळू करत आम्ही वरती चाललोय. थंडी वाढत चालली आहे खूप. बर्फ लागतोय आम्हाला. छोटंसं गाव गेलंय, तिथून थोडंसं एक आम्ही एनर्जी ड्रिंक घेतलं. कुठलं माहीत नाही, चायनीज एनर्जी ड्रिंक आहे. एक घुट सारखं वॉयल्स असतात आणि 10 लोकल करन्सीमध्ये 10ला मिळालं. माहीत नाही काय आहे, खूप जण पितात आहे. तर आम्ही घेतलं. मगाशी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं ते. तर फरक जाणवतोय. आम्ही एक पहिल्यांदा तिघांमध्ये घेतलं होतं, तर फरक आहे. तर आता प्रत्येकाने 2-2 घेऊन ठेवलेत. बघूयात, गरज पडली पुढे गेल्यानंतर घेता येईल. जास्त पण घेऊन चालणार नाही आहे, कारण की माहीत नाही काय नक्की ते त्याचा डोसेस वगैरे काय आहे. उगाच अननेसेसरी घेऊन हार्ट पंपिंग जास्त करून घ्यायचं नाही आहे. हळूहळू, भरपूर वेळ आपल्याकडे, घाई नाही आहे. आमचं टार्गेट आहे की रात्री 10 वाजेपर्यंत पोहोचायचं. 10 वाजता जरी पोहोचलो तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की उद्या खूप कमी डिस्टन्स आहे, 8 किलोमीटर. ते पटापट करून घेऊयात. आणि इथे कसं आहे की एकदा चढणं झालं तर उतरायला जास्त आहे आणि पुढचा रस्ता काहीतरी स्ट्रेट आहे. त्याच्यामुळे आम्ही थकायला होतोय. हाय प्रभू, एवढा वर काय येतात, थोडंसं खाली घ्यायचं. परीक्षा आहे, खरंच परीक्षा आहे. आपण 1 मिनिट, हे पकड रे. अल्टिट्यूड चेक करतो ना. तर आपण आलेलो आहोत 17,344 फुटांवर. 70,000 और 1,000 फुट पे जाना है अपने को. 18,000 जाना है ना. 18,000 क्रॉस करायचंय. 1000 फीट फक्त वरती जायचंय. 1000 फीट वरती जायचंय. होऊन जाईल, टेन्शन नाही. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे बघ, हर हर महादेव. आमचे मपो सगळ्यात पुढे असतात. सगळ्यांना ओव्हरटेक करून. यूट्यूब में आएगा. सब यूट्यूब 4K में. मैं ले लूंगा फिर. एनडी बाबा को सब्सक्राइब करो. एनडी बाबा देखेंगे, बाद में देखता है वो. आपका नेपाली लोग बहुत देखते हैं मुझे. मैं भी देखता हूँ ना, क्योंकि पहला सीरीज मैंने जो डाला ना क्लियर, वो नेपाल का ही था. और सबसे ज्यादा व्यूवर्स मेरे नेपाल के थे. कमेंट्स भी आते हैं, लव फ्रॉम नेपाल. बहुत है. शेयर करो. मराठी में है लेकिन समझ में आते हैं ना. मेरा फोटो है ना, इसमें मैं निकालूंगा अभी तो काट के निकालूंगा. हाँ. अजून एक पास वरती आलोत. 9:15 झालेत. स्टेप काउंट आहे 5,300च्या जवळपास आणि डिस्टन्स कव्हर केले आहे 3.5 किलोमीटर फक्त. खूप दमछाक होतीये. हाईट कंटिन्युअस गेन करतोय. सगळीकडे बर्फच बर्फ आहे. बघा लागेल इथे माझ्या मागे बघू शकता, पूर्ण बर्फ आहे.
हवा पण सुटलेली आहे. खाली खाली सगळीकडे बर्फ. खूप दमछाक होती है, वाट लागती है. ओम नमः शिवाय. थोडंसं आता चढाई कमी आहे तर दमछाक कमी होईल. खालच्या डिस्टन्स म्हणजे खालच्या लेवलवरून वरच्या लेवलला येऊपर्यंत वाट लागलेली आहे. इकडून खालून चालू करत आपण वर आलेलो आहेत. आणि या साईडला बघा पूर्ण बर्फ आहे. हा बघा हे पूर्ण बर्फ आहे. हा बघा हे त्याच्यामुळे थंडी जास्त वाटते. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. वाट लागते. हॅलो. खूप दमछाक होतीये. जसं जसं वर चाललोय थंडी वाढत चालली आहे, कारण की आपण चाललो आहोत दोन्ही साईडला बर्फांमधून. हे बघा सगळीकडे बर्फच बर्फ. मध्ये महेश उभा आहे आणि या साईडला वरती डोलमाला पास आहे. वरती इकडे अजून 2 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे डोलमाला पासचं. आणि हे बघा सगळीकडे बर्फ आहे. खाली पण म्हणजे बर्फांच्या याच्यामधूनच चाललोय. फक्त रस्त्यावरचा बर्फ चालण्यामुळे वितळलेला आहे. बाकी या ठिकाणी बर्फ अजून बाजूला तशाला तसा आहे. पुढचे डोंगर, आजूबाजूचे डोंगर सगळीकडे बर्फ आहे अजूनही. सकाळचे वाजले आहेत 9:50 झालेले आहेत. आपलं स्टेप काउंट झालेलं आहे 6:300. खूप स्लो आणि स्टडी चाललो आहेत. अजिबात घाई नाही आहे, कारण की दमछाक होती आहे आणि आपल्याला फक्त डोलमाला पास क्रॉस केला हे मेन टार्गेट आहे. त्याच्या पुढे आपल्याला डिसेंट चालू होईल, तो आपण लवकरात लवकर कव्हर करता येईल. त्याच्यामुळे एकदम स्लो स्पीडनी दोघंही चाललो आहेत. मगाशी थोडासा स्नोफॉल झाल्यासारखं वाटत होता, पण झाला नाही. होण्याचे चान्सेस आहेत. बाजूला नदीचा आवाज येतोय कुठून तरी, पाण्याचा खळखळणारा आवाज आहे. ह्याच्या मागच्या साईडला कैलास पर्वत आहे. -5 डिग्री चालू असेल टेम्परेचर. -4 ते -5 डिग्री टेम्परेचर आहे. आता गोरठले आहेत, नाक सुन्न पडलंय. त्याच्या याच्यातून आमचा प्रवास चालू आहे. पाऊस नाही आहे, हे खूप जमेची बाजू आहे. पाऊस जर सुरू झाला तर वाट लागेल. सूर्य अजून आलेला नाही आहे वरती. थोडंसं आभाळांच्या मागून दिसलं होतं, वरती आलेला नाही आहे. मध्येच असे दगडांचा रस्ता येतो, नीट सांभाळून चालावं लागतं, नाही तर पाय मुरगळाचे चान्सेस जास्त असतात. डोलमाला पासला नाही म्हणलं तरी 2 तास लागतील. 11-12 वाजेपर्यंत क्रॉस करू, त्याच्यानंतर इझी आहे. हर हर महादेव. परिक्रमा सोपी नाही आहे. डोलमाला पास आता आवाक्यात आलेला आहे. सकाळचे 10:15 झालेत. 6:45ला चालू केलं होतं. 5 किलोमीटर झालेलं आहे आणि आता फक्त 2 किलोमीटर दिसतंय. खडी चढाण आहे. हा इकडे डोलमाला पास. इकडे पूर्ण बघू शकतात. हा पूर्ण रस्ता आपल्याला चढून जायचा आहे. 2 किलोमीटरला ऑलमोस्ट 2.5 तास लागतील, कारण की खूप दमायला होतं आहे.
हा बाजूचा परिसर, थंडी खूप आहे. मागे फॉग जमा होतोय, काही घोडे ऐकत नाही आहेत. खाली पाणी वाहतंय, त्याच्यामुळे अजून जास्त थंडी वाजतीये. डोलमाला पास झाला की मग आपण लढाई जिंकली असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर मग आपल्याला जास्त चढाई नाही आहे. मग उतरत आपण आरामात आजच्या मुक्कामाला जुतुलफुक या ठिकाणी पोहोचू शकतो. हो, अजून काही खाल्लेलं नाही आहे. सकाळी एक ॲपल खाल्लं होतं. थोड्या वेळाने काहीतरी कुठेतरी पास क्रॉस झाला, कुठेतरी बसून खाता येईल. पाऊस, वातावरण झालं आहे पावसाचं, पण मला वाटत नाही इथे पाऊस पडेल. पडला तर डायरेक्ट स्नोफॉल होईल, कारण की सगळीकडे बर्फ आहे. याचा अर्थ स्नोफॉल झालेला आहे. काल ताजा आहे स्नो, काल झालेलं आहे. अजूनही रस्त्यावर आहे तसंच. परिक्रमा अजिबात सोपी नाही, वाट लागते. दर 10 पावलाला थांबावं लागतं. खूप दमछाक झालेली आहे. कधी एकदा मुक्कामाला पोहोचतो आणि बेडवर झोपतो असं झालंय. असं बऱ्याच ठिकाणी पाणी क्रॉस करायचं, चुकून जरी पायमध्ये गेला की गार पाणीला वाट लागेल. आणि मी तर कॅनव्हासचे शूज घालून चाललोय. बाकीच्यांनी ट्रेकचे शूज घेतलेले आहेत, माझे कॅनव्हासचे आहेत. अजून तर कुठे त्रास झालेला नाही आहे कॅनव्हासच्या शूजने, थोडंच राहिलं आहे. आपण टप्पा पार होऊन जाईल. हर हर महादेव. वाट लागलेली आहे इथे पूर्णपणे. डोलमाला पासची अर्धी चढाई कंप्लीट केलेली आहे. महेश बाबू, कैसन बा? काय बोलायचं बाबा, म्हणतात ना एकदाच परिक्रमा करावी. खरंच आहे. काढा, मास्क खाली करा, काढा ते लवकर. काय बोलणार, काय बोला, भावना व्यक्त करा, बाहेर येऊ द्या भावना. काय भावना सांगू आता. आम्ही अर्धवर आलेलो आहोत. इथे खाली इथेपर्यंत दिसतंय. आणि इथे वरती थोडस हाफ वे पर्यंत आलेलो होतो आपण. आपला तुझ्या दिखाराव आपला किचनचा स्टाफ आहे आणि इथे वरती पर्यंत जायचंय. हळूहळू वर जातोय. 5 पावलं झाले की थांबायचं, 5 पावलं झाले की थांबायचं, दुसरं ऑप्शन नाहीये. वाजलेत 11:15. 5.43 किलोमीटर फक्त वॉक झालेला आहे. स्टेप काउंट 7,300 स्टेप काउंट आहे. खालून हॉटेलपासून पुणे. हो का? आपल्याला बघा पूर्ण बर्फ आहे, थंडी भरपूर आहे, वाट लागली थंडीमुळे. आणि हे असे परिक्रमा करतात आहे, त्यांना खरंच मानलं पाहिजे. हे बघा असं एवढं खर्च त्याच्यामध्ये त्यांची परिक्रमा चालू आहे. पाच पावलं करत, 5-7 पावलं करत शेवटी डोलमाला पास जवळ आलेला आहे.
ओके का लिटरली दोघं 5-5 बोलो चालत आहेत त्याच्यावर नाही. माझ्या मागे डोलमाला पास हो का. शेवटी जो सगळ्यात अवघड टप्पा आहे तिथेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. भारी व्ह्यू आहे. खूप फ्लॅग आहेत, खूप फ्लॅग आहेत. परत दाखवतो एकदा. हा इथून व्ह्यू दिसतो. हा व्ह्यू आहे आणि इकडे फ्लॅगच फ्लॅग. आम्ही पोहोचलेलो आहोत डोलमाला पास. इथे ओम नमः शिवाय. घोडेवाले आहेत सोबत. अजून 5 वरती आहे. 10-15 मिनिटं लागतील वरती पोहोचायला. पण एकदम टप्प्यात आलेलो आहोत आपण. स्नोफॉल पण चालू झाला होता. बारीक बारीक स्नो पडत होता. म्हणून डोक्यावर जॅकेटची टोपी टाकली आहे. डोलमाला पास. हाईट बघायला लागेल मोबाईलमध्ये. नक्कीच 18,000च्या वरती आहे. अशी साधारण चढाई करत आलेलो आम्ही. 45-50 आणि काही ठिकाणी 60 डिग्रीचा इन्क्लाइन आहे. खूप दमछाक होते. थंडी पण खूप आहे. अजून थोडं वरती जायचंय. व्ह्यू बघा. व्ह्यू तो मेन पास. आणि इकडून साधारण असा व्ह्यू दिसतो. स्नोफॉल सुरू झालेला आहे परत. बघा झेंडे झेंडे. एक जण सायकल घेऊन आलेला आहे. खूप दमछाक होतीये. अजिबात सोबत नाहीये. बघा हालत कशी होतीये. पण वर्थ है व्ह्यू. फोटो काढायची इच्छा नाहीये. YouTube साठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं सुरू आहे. बाकी काही नाही. असा मस्त व्ह्यू आहे डोलमाला पास. हॅलो भक्तजनो, अंडी बाबा की जय हो. आपण पोहोचलेलो आहोत टॉप. कुठला तरी हा पास आहे. आता मला पासचं नाव विसरायला होतंय.
डोरमाला पास आहे आणि आम्ही वरती पोहोचलेलो आहोत. शेवटचे 15-20 स्टेप्स हार्डली. सकाळचे वाजलेले आहेत 11:15 झालेले आहेत आणि आम्ही पासच्या टॉपला पोहोचलेलो आहोत. अशा रीतीने व्हिडिओ बनवताना लक्ष इकडे असलं की असं घसरायला होतं. त्यात वरती आपले कॅनव्हास शूज आहेत, ट्रेकवाले शूज नाही आहेत आपले. आणि हा नजारा हा अजून वरती आहे रे. मला वाटलं आला, अजून नाही आलाय, अजून वरती आहे. स्नोफॉल चालू झालाय परत. खूप दमायला होत आहे. 4-5 पावलाच्या वर नाही चालणं होत आहे. ज्याला प्रॅक्टिस नाही वाट लागते. ट्रेकची प्रॅक्टिस करायला पाहिजे. स्नोफॉल चालू झालाय. दिसतोय नाही दिसत माहित नाहीये. घोडे चाललेत बाजूने. माझी एक लेन्स पडल्यासारखी वाटते. ते मी बघून होतो किंवा त्याच्यामध्ये आहे का चेक करतो. डोलमाला पास इथे स्नोफॉल मिळालेला आहे आम्हाला थंडीमध्ये. चांगलाच पाऊस येतोय. गारगार. नितीन आलेला आहे. बंब्या बसलेला आहे घोड्यावर. चांगला स्नोफॉल मिळतोय डोलमाला पास. अजून काय काय परीक्षा पाहणार आहे माहित नाही. हर हर महादेव, हर महादेव. तुझ्या खिशात ठेवला होता काल. डोलमाला पासच्या टॉपला आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे फोटो लावायची अशी प्रथा आहे. आपण पण बाबांचा फोटो लावणार आहोत. हे बघा टॉपला जो दगड आहे ते असे सगळ्यांचे फोटोज वगैरे लावलेले असतात. तुम्हाला त्यांच्या आठवणीमध्ये काही ठेवायचं असेल तर इथे ठेवू शकतात. खूप फोटो आहेत. हजारो आणि लाखोंच्या संख्येने फोटो आहेत. महेश पण लावतोय, मी पण लावतोय. इकडून पण दाखवतो मी. सगळे असे फोटो लावलेले आहेत इथे. आपण पण लावूयात बाबांचा फोटो. नेहमीच आठवणी चालू हवा तुम्ही. जिथे कुठे असाल सुखी राहा, आशीर्वाद राहा असू दे आमच्यावर सगळ्यांवर. इथे लावलेलं आहे. डोलमाला पासचा टॉप. इकडचं आहे की रे.
समाधान मिळतं हे करू शकलो याचं समाधान आहे. ओम नमः शिवाय. लावलंय फोटो आहे इथे. नेहमीच आठवण कराल बाबा तुम्ही. सुखी राहा. ओम नमः शिवाय. आम्ही ज्याला टॉप समजत होतो तो टॉप नव्हता. तिथून पुढे आम्ही 1 तास पुढे आलो. डिस्टन्स जास्त नाही आहे. हार्डली 5 पावलं चालून आम्ही ऑर्डर येतोय. कारण की हवेमधलं ऑक्सिजनची लेवल आहे 45% to 50% मॅक्सिमम. तेवढंच ऑक्सिजन हवेमध्ये आहे. आणि हे जे खालचं दिसतंय इथून आपण वरती यायला 1 तास लागेल. होपफुली हे टॉप असायला पाहिजे. खूप वाट लागते भयानक. म्हणजे इमॅजिनेशन मला वाटलं नव्हतं की एवढं टफ जाईल. पण हवेमधलं जे ऑक्सिजन आहे ते खूप कमी आहे. बिलो 50%. त्याच्यामुळे नाही जास्त चालता येत. भयानक त्रास होतोय. हालत बघू शकता तुम्ही. हार्डली 5 पावलं चाललं ते थांबतोय. तर एवढा दम लागतोय. हे इथे काहीतरी यांनी धूर वगैरे लावून ठेवलेलं आहे. प्रेयर फ्लॅग्स वगैरे आहेत. श्वास घ्यायला खूप त्रास होतो. खाली चिखल. खोकल्याचा पण त्रास होतोय. नजारा आजूबाजूंचा तिथे भुसा टाकता येतो. त्याच्यामध्ये खालून घेऊन आलेलं आहे. एवढ्या आधी कधीच थकलो नव्हतो. काल पण एवढं थकायला नव्हतं झालं. पण आज होतंय. आजूबाजूचा नजारा. काय माहित काय नाही. चल दूर. आधीच ऑक्सिजन कमी आहे. दूर वेळ अजून त्रास होईल. खूप कमी आहे हवेमधलं ऑक्सिजन. ज्यांनी प्रेयर फ्लॅग्स आणले होते ते बांधतात इथे. पूर्णपणे बर्फ आहे. बघा 3-4 इंचीचा बर्फ आहे. ते पण ताजा आहे. मगाशी स्नोफॉल झाला होता ना त्याच्यामुळे वाढला असणार आहे. ह्याच्या पुढे उतार आहे असं सांगितलेलं आहे. आता माहीत नाही. ऑलमोस्ट 7 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 6 तासात. फक्त तासाला 1 किलोमीटर ऑलमोस्ट. थांब रे बाबा. फोटो काढून घ्या तिथे.
पास क्रॉस केला की आपल्याला लगेच खाली उतरायचं आहे. आणि इकडे हे कुंड दिसतात आपल्याला, त्या साईडला तिकडे जायचं आपल्याला क्रॉस करून. इथून पूर्णपणे आता उतार आहे. घोड्यावरांना पण इथे उतरवतात. आपले पण लोक पुढे असतील. इथे पण दमछाक होणारच आहे, पण जेवढं चढाई करतात तेवढं पेक्षा कमी होईल, कारण की हाईट कमी उतरतोय खाली आणि ऑक्सिजन लेवल पण वाढत जाईल. हे महत्वाचं आहे. खूप सुंदर नजारे आहेत. दोरमाला पास. हे जे दिसतंय ते गौरीकुंड आहे. इथेच पार्वती माता अंघोळीला यायच्यात अशी आख्यायिका आहे. इथलं पाणी पवित्र समजलं जातं. तर बऱ्यापैकी खाली उतरावं लागतं. साधारण 1 तास लागेल खाली उतरून वर यायला, पण दमछाक खूप होईल. त्याच्यामुळे आपण शेर्पाला सांगतो खाली जाण्यासाठी. गौरीकुंड माझ्या मागे. ओम नमः शिवाय. बघूच आपले शेर्पा ग्रुप सोबत आहेत मागे. ओम नमः शिवाय. खाली उतरलोत की थोडीशी दमछाक कमी होते. आता सगळा उतार आहे आणि उतरल्या उतरल्या आपल्याला एक अशी फ्रोझन लेक दिसते. तिकडे जाण्याचा रस्ता असा दगडांवरून आहे. इथे खाली छोटीशी नदी किंवा काय वाहत आहे. स्वच्छ पाणी आहे. ते ओलांडून आपल्याला तिकडे जावं लागतं रस्ता शोधत शोधत, कारण की पाणी गार आहे आणि आपल्याला शूज ओला नाही करायचं आहे. एक तर कॅनव्हासचं शूज आहे. हे असं मस्त फ्रोझन लेक. या साईडला जाऊन जाऊन खराब केलं लोकांनी. सगळेच जण जातात. ते थोडंसं चालावं लागतं मध्ये. हां, इकडून येऊ का? तरी ऑक्सिजन अजून 100% झालेलं नाही आहे. दमायला होतोच. आता विचार करा थंडी किती असणार आहे. लेक रोज झालेली आहे. या अशा थंडीमध्ये आपण परिक्रमा करतोय. जवळ आलं आपण एकदम. हे बघा, आपण स्पितीला एकदा गेलो होतो फ्रोझन लेकवर. आता सेकंड एक्सपिरियन्स आहे. एकच मिनिट. खाली पूर्ण आईस आणि ही लेक अगदी शुभ्र पूर्णपणे गोठलेली आहे. आपण चाललोय फ्रोझन लेकवर. यो हो, हे बघा पूर्ण बर्फ आहे खाली. फ्रोझन लेक. उभा एक काढ.
बघा मस्त असं या मागे आहे फ्रोझन लेक आणि इथे चालतोय आपण. बघा पूर्ण बर्फ आहे ते खाली. मोठी आहे लेक, इकडून जाता येईल पण आपले कॅनव्हासचे शूज आहेत ते रिस्क नको, कडेकडेने जाऊन बाहेर पडूयात आपण. छान वाटतं. मोमो वाटतं चालताना. पाय घसरतात ते. असं आम्ही चालतोय. बऱ्यापैकी मोठी आहे. मध्यभागी पाणी दिसतंय, इकडे पण पाणी आहे. मध्ये गेलं की वाट लागेल. पाय जपून ठेव रे. मध्ये पाणी येत आहे. शूज प्रॉपर नाही आणलेले तर विसरलो तो. अजिबात प्रॉपर शूज नाही आहेत, साधे वॉकिंगचे शूज आहेत. आणि हे इथे लेक संपली आणि लेकमधून इथून पाणी बाहेर पडतंय. किती बघा इथून पाणी बाहेर पडतंय, सगळं कोल्ड पाणी. आता सगळा दगडी रस्ता आहे. पुढची अपडेट थोड्या वेळानंतर. या व्हिडिओ चांगले वाटत असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. हर हर महादेव. खाली उतरतानाचा जो रस्ता आहे उतार खूप आहे. म्हणजे नॉर्मल लोक किंवा लेडीज ज्यांना सवय नाही आहे हात धरून 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 उतरावं लागतो. साधारण 4 किलोमीटरचा तसा रस्ता आहे. सगळे असे उतरतात ते. मी आता फक्त अगालचा फक्त 25% शिल्लक आहे. हे बघा किती वरून लोक उतरतात ते. लेडीज ज्या आहेत त्या खाली बसून हात टेकून त्यांना उतरावं लागतंय. खूप अवघड आहे हा पार्ट. दम जरी लागत नसेल तरी थोडंसं डेंजरस आहे कारण की उतार खूप आहे. झालं एक 5-10 मिनटामध्ये आपण खाली पोहोचू आणि तिकडून मग पुढे सरळ रस्ता आहे. साधारण 10-12 किलोमीटर हा रस्ता चालायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण मुक्कामाला पोहोचूयात. मला माहीत नाही आवाज कसा येतोय. माईक लावायची ताकद नाही आहे कारण की खूप थकलेलो आहोत. सकाळी जवळपास 5-6 तास झालेले आहेत. कंटिन्युअस वॉक करतोय. काही खाल्लेलं नाही आहे. एक ॲपल खाल्ला तो दोघांमध्ये तेवढंच. आता खाली उतरून पुढे एक हॉटेल दिसते तिथे बघूयात काय मिळते खायला. इथे हॉटेल आहे. इथे बऱ्यापैकी काहीतरी मिळेल. इथे आपले जे आधी आलेले आहेत घोड्यावर ते बघायला भेटू शकतात. मला वाटत नाही कोणी आलेलं आहे. आपण सगळ्यात समोर आहोत कारण की घोड्यावर जे आले होते ते आता मागे राहिले. त्यांना चालायची सवय नाही आहे आणि हा जवळपास 4 किलोमीटर डाऊन उतरायचं आहे. कंटिन्युअस डाऊन उतरायचं आहे आणि टफ आहे. असं नाही आहे की इझी आहे, टफ आहे एकदम. हॅलो. तर आम्ही
दुसऱ्या दिवशीचा जो खडतर प्रवास आहे परिक्रमेमधला तो पूर्ण करून खाली आलेलो आहोत। आता ह्याच्या पुढे फक्त वॉक आहे, खडतर प्रवास संपलेला आहे। थोडक्यात आपण इथे उतरून आलोत तर असं आपण कन्सिडर करू शकतो की आपली परिक्रमा पूर्ण झाली आहे। थंडी खूप आहे। आता हे बघा माझ्या मागे तुम्हाला दाखवतो, इथून खाली उतरून यायचंय। इथे बारीक लोक दिसतात ते, हे बघा हे छोटे जे डोंगर आहे याच्यावर बारीक लोक आहेत, तिथून खाली उतरून यायचंय। टोटल 4 किलोमीटरचा प्रवास आहे आणि इथे आल्यानंतर जे घोड्यावर येतात त्यांना घोडे वगैरे इथून मिळतात आणि आपण तर चालत करतोय। आपण आता 1 to 1 करून जुतुलफुक या नावाचं गाव आहे तिथे आपण पोहोचणार आहोत। 13 फुकला कालचा मुक्काम होता, हा जुतुलफुक। उद्या हार्डली 8 किलोमीटरचं डिस्टन्स राहतं, ते कव्हर करून आपण पूर्णपणे कैलासची परिक्रमा पूर्ण करणार आहोत। ये वेगळा अनुभव आहे। फर्स्ट टाइम कैलासला आलो आणि फर्स्ट टाइम पायी परिक्रमा केली। पायी करण्याला पण खूप महत्त्व आहे। घोड्यावर तर ठीक आहे, काही पुण्य घोड्याला पण मिळेल, पण पायी केल्यामुळे 100% पुण्य हे आपल्या पदरात पडणार आहे। खूप 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 आनंद होतोय। आता फक्त सरळ रस्त्यावरून असं वॉक करण्याचं बाकी आहे। आम्ही आता सध्या 3 जण आहोत, शोभा मॅडम, मी आणि महेश। आता हळूहळू करून आता जवळपास 11 किलोमीटरचं डिस्टन्स राहिलेलं आहे। 2 ते 3 तास, 2 तास नाही 3-4 तास लागतील, पण ते इझिली कव्हर करूयात, काही प्रॉब्लेम नाही आहे। ऑक्सिजन लेवल पण वाढलेली आहे। बाजूला खळखळणारी नदी पाहू शकता तुम्ही। या ब्रिजवरून चाललोय आणि खाली हिमालयातली वाहणारी नदी, खूप सुंदर दृश्य आहे। हॅलो, परिक्रमा अजून संपलेली नाही आहे, दुपारचे 5:30 झालेले आहेत। ॲक्च्युली इश्यू काय आहे की आपण एवढा मोठा जो पास क्रॉस करून आलोत डोलमाला, तर तो फक्त 7 किलोमीटर संपतो तिथे। त्याच्यानंतर 4 किलोमीटर सॉरी 7 किलोमीटरचा पास आहे तो संपतो। त्याच्यानंतर 4 किलोमीटर फक्त डिसेंडिंग आहे, नुसतं खाली उतरायचं आहे। तिथे घोडेवाले सोडून देतात वरती आणि तिथून खाली पूर्ण उतरायचं असतं आणि याच्यामध्येच आपली खूप दमछाक होते। आणि त्याच्यानंतर पुढे 13 किलोमीटर चालायचं आहे। किती? 13 किलोमीटर। दम निघून जातो, काही मिळत नाही, कुठलंच व्हेकल्स घोडा वगैरे काही मिळत नाही। पाठ दुखतीये, पाय दुखतात आहे, थंडगार हवा सुटलेली असते, वादळ येत असतात। आत्ता मगाशी खूप जोराचा पाऊस आणि हवा सुटली होती, पोंचो घालायला लागला होता, भयानक। एवढी हवा आहे की डोकं दुखायला चालू होऊन जातं, भयानक। त्याच्यामुळे ही टोपी घातली होती। वातावरण आता स्टेबल आहे, खूप सुंदर निसर्ग आहे, पण आपण निसर्गाला एन्जॉय नाही करू शकत। खरंच सांगतो, परिक्रमा खूप टफ आहे, खूपच टफ आहे, नाही होत लवकर। 5:30 वाजलेत, अजूनही 4 ते 5 किलोमीटर वॉक करायचं बाकी आहे। हे नॉर्मल वॉक आहे, मला चढ उतार काही लागणार नाहीत, असा मस्त सिनिक व्ह्यू असतो, पण तुम्ही नाही एन्जॉय करू शकत, कारण की तुम्ही डोलमाला पास ऑलरेडी उतरून आलेला असतात।
कालचं 12 किलोमीटरचं झालेलं असतं. मेन म्हणजे रात्री कोणाची झोप झालेली नसते, त्याच्यामुळे अजून जास्त त्रास होतो. आता हवा थांबलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं गरम व्हायला चालू झालेलं आहे. खूप त्रास होतो. परिक्रमा करायची असेल तर घोड्यांनीच करा, किंवा पहिला दिवस देराफुक जो आहे तिथे यायचं आणि तिथून मस्त पूजा करायची, फोटोज एन्जॉय करायचे आणि दुसऱ्या दिवशी वापस निघून जायचं. हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. दुसरा दिवस जीव काढतो, लिटरली सांगतो, जीव काढतो. कारण की 18,000वर आपण जाऊन खाली उतरणं ही सोपी गोष्ट नाही आहे, खूप अवघड गोष्ट आहे. मला खांद्यावरच्या बॅगमुळे म्हणजे मोबाईल पण असं वरती धरता येत नाही आहे. आता मागे एवढे छान व्ह्यूज आहेत, तरी पण मला मोबाईल वरती धरायची इच्छा होत नाही आहे, वाट लागलेली आहे. परिक्रमा ज्यांना करायची आहे त्यांनी महिनाभर तरी आधी दिवसाला 20 किलोमीटर चालायची प्रॅक्टिस करा. 2 ते 3 महिने आधी रेग्युलर ट्रेकिंग, म्हणजे सिंहगड वगैरे नाही, लॉंग जे ट्रेक असतात, लेंदी ट्रेक्स, ते करायला पाहिजे. तर तुम्ही करू शकतात, नाही तर नाही. आता आमच्यासोबतच्या जे लेडीज होते सगळ्यांना मी सांगितलेलं तुमच्याकडून नाही होणार, कारण की सवय पाहिजे ना. एवढ्या हाईटवरची एक तर सवय नसते, एवढं चालायची सवय नसते. कोणीही ऐकलं नाही. हिला जमतं तर मला पण जमणार. एकमेकांच्या नादात लागून चाला देण्याचा डिसिजन घेतला. आज ऑलमोस्ट सगळ्यांना वापस पाठवावं लागलं आणि वापस पाठवायचे चार्जेस ॲम्ब्युलन्सनी साधारण 7-8 हजार रुपये होतात. म्हणजे ते अननेसेसरी आहेत ना. तुम्ही आधीच डिसिजन घेऊन आलात, घोडा मिळतो 3 दिवसासाठी, तुम्ही करू शकतात. हां, घोडा जरी केला 3 दिवसाचा, त्याच्यामध्ये जो 4 किलोमीटरचा जो चालायचा आहे खाली उतरून, तो पण खतरनाक आहे. लिटरली बायका खाली बसतात आणि उतरतात. 80 डिग्रीजवर उतरायचं आहे. नितीनला पण तिथे त्रास झाला होता, अर्धा तास काहीतरी आडवा पडला होता म्हणायचो. आता जाऊन विचारतो, डिटेलमध्ये बोलणं झालं नाही. हे रेलिंग लावलेले आहेत, तिथे तो आडवा पडला होता. अवघड आहे परिक्रमा. आम्ही तर चालत करतोय. प्रॅक्टिस 0 होती, वाट लागलेली आहे त्याच्यामुळे. पण पहिला वेळ आहे त्याच्यामुळे जिद्द होती करायची. पुढच्या वेळेस नाही, खरंच नाही होणार पॉसिबल, कारण की कामामुळे प्रॅक्टिस करायला वेळ नाही मिळत. आणि इनर, आता ही जी आउटर परिक्रमा होती, इनर परिक्रमा जर चालू झाली डेफिनेटली येणार. आउटर परिक्रमा परत नाही, खरंच नाही. आपली सगळी टीम असते, सगळं व्यवस्थित होतं. आम्ही असलोत नसलोत काही फरक पडत नाही. आणि असूनही आमचा काही यूज नाही होत. झिरो यूज असतो आमचा. सगळे नेपाळी शेर्पा मॅनेज करत असतात. त्याच्यामुळे असं वाटून घेऊ नका की आम्हीच नाही आहेत, आमचं कसं होईल. आम्ही असूनही आमचा यूज 0 असतो, कारण की आमचं आम्हाला सुधरत नाही, वाट लागलेली असते. आणि आम्ही गेस्टची काय मदत करणार. त्याच्यामुळे बिंदास्त या, प्रॅक्टिस करा, ट्रेकला जा. आता हा 13 किलोमीटरचा वॉक आहे, संपत नाही आहे. दुपारी 1:30 वाजल्यापासून चालतोय, नाही संपत आहे. 1:30 वाजल्यापासून 5:30-6 झाल्यात आता. आहे का, अवघड आहे. बघतो आता तर मोबाईल कॅमेरा पण हातात घेणं अवघड चाललं आहे. आता मी डायरेक्ट अपडेट रूम कशी आहे जुतुल फुकटीतली ते सांगेल फक्त. आणि रात्रीचं जेवण, याच्या व्यतिरिक्त आता दम नाही आहे काहीच. बाय बाय, सी या.